प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी काही दिवसापूर्वी तहसीलदार निलेश पाटील आणि चंद्रकांत हेडगिरे, मंडल अधिकारी सुखदेव पाटील तसेच अव्वल कारकून युसुफ शेख आणि स्वयंघोषित पुढारी जमीर शेख वसूलदार यांच्या विरोधात तक्रार दिली होती। तसेच हेडगिरे यांनी पैसे मागितलेले व्हॉइस रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल केले होते। उत्तर तहसील मधला भ्रष्टाचार हा चव्हाट्यावर आणला होता। उत्तर तहसीलचे ऑफिस तहसीलदारचा नाम फलकाला काळे फासून जाहीर निषेध केला होता। वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा यांच्यावर कारवाई होत नाही। तहसीलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील हे कार्यकालीन प्रमुख असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांचे चौथ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने कारवाई केली आहे। या सर्व गोष्टी निलेश पाटील हेच जबाबदार आहेत। त्यांना सुद्धा सह आरोपी करावे अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महसूल मंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले। उत्तर तहसीलदाराचे एक मेन्यू कार्ड ठरलेले आहे। कुठल्या कामाला किती पैसे घ्यायचे आहे ते या कार्डमध्ये लिहिले आहे। त्याप्रमाणे वेळोवेळी तहसीलदारांकडून काम करून देतो म्हणून अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेत असतात। अशा भ्रष्टाचारी तहसीलदाराचे भिंग बाहेर काढण्याचे असा प्रहार जनशक्ती पक्षाने विडा उचलला आहे। लवकरात लवकर तहसीलदारांवर कारवाई झाली नाही तर तहसीलदारांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात आला आहे। मग याला जबाबदार कोण हे त्यांनीच ठरवले पाहिजे। दरम्यान प्रहार संघटनेने केलेले आरोप हे सत्यात उतरले असून या आधारे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली आहे। यावरूनच स्पष्ट सिद्ध होते उत्तर तहसीलमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। हे या अँटी करप्शन कारवाईवरून दिसून आले आहे।